नमस्कार, मी उमेश भोंगडे. बखरलामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. विधानसभेच्या आखाड्यात आज आपण लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघासंदर्भात चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत अविनाश थोरात आहेत. हा मतदारसंघ म्हणजे विलासराव देशमुखांच्या बालेकिल्ल्यापैकी एक. त्यांचे चिरंजीव धीरज देशमुख हे दुसऱ्यांदा त्या मतदारसंघात उभे आहेत. त्यांच्या विरोधात रमेश कराड, कराड फॅमिली मधले जी MIT संस्था आहे आणि एकूण कराड फॅमिली आहे त्यांच्यामध्ये सर्वात नव्या जनरेशन मध्ये सर्वात जे सिनियर कराड आहेत रमेश कराड, ते भारतीय जनता पक्षाकडनं उभे आहेत. दुरंगी थेट लढत आहे. बालेकिल्ला विलासराव देशमुखांचा आहे. तो एकूण मतदारसंघ काय आहे ते आपण अविनाशजींकडनं समजावून घेऊया. अविनाशजी, काय नेमकी लढत असेल? आता यावेळीची लढत ही बरीच चुरशीची होणार आहे. कारण आपण जर गेल्या वर्षीची आकडेवारी पाहिली तर गेल्या वर्षी हा मतदारसंघ अक्षरशः धीरज देशमुख यांना बहाल करण्यात आला होता. धीरज देशमुख यांना गेल्या वर्षी 1,30,000 मतं मिळाली होती आणि त्यांच्या विरोधात जे होते शिवसेनेचे उमेदवार तर त्यांना फक्त 13,000 मतं मिळाली होती. त्याच्यामध्ये झालं असं होतं की रमेश कराड हे 2009 पासून इथे लढतायत. रमेश कराड यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर ते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक. त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर सुद्धा त्यांनी जो हा सगळा भाग आहे या भागामध्ये भाजप जिवंत ठेवला. लातूर ग्रामीण जो जिल्हा आहे त्याचे ते अध्यक्ष होते. परंतु आपल्याला माहिती आहे की म्हणजे अनेकदा राजकारणामध्ये तडजोडी केल्या जातात. तर 2019 मध्ये थोडक्यात मॅनेज करून ही उमेदवारी त्यांना नाकारण्यात आली होती. शिवसेना आणि भाजपची तिथं त्यावेळेस युती होती, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी बंडखोरी करण्याचाही विचार केला होता, परंतु त्यांनी केली नाही. आणि त्यावेळी लोकांचा संताप इतका होता की हे मॅनेज म्हणजे उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने उमेदवारी दिली, शिवसेनेकडे खेचून घेतली आणि त्याच्यामुळे मॅनेज झाले. तर त्याच्यामुळे हा मतदारसंघ असा होता की महाराष्ट्रामध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये नोटाला सर्वाधिक मतदान इथे झालेले 23,000 जवळजवळ मतदान झाले. म्हणजे विशेष म्हणजे ह्या मतदारसंघात धीरज देशमुखांची 1,30,000, त्यानंतर साधारणतः 26,000 नोटाची मतं आणि त्यानंतर शिवसेनेचा उमेदवार. म्हणजे लढत झाली ती नोटामध्ये, धीरज देशमुख झाली. आणि हा जो आहे म्हणजे नोटाला मतदान होतं याचा अर्थ तो लोकांचा संताप जो आहे तो संताप दोन गोष्टींमुळे होता. एक तर हे मॅनेज झाल्यामुळे होता, दुसरी गोष्ट म्हणजे रमेश कराड यांना उमेदवारी नाकारल्यामुळे होता. तर आता यावेळी रमेश कराड यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की इथली लढत खूप रंजक होईल. दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण जरी हा विलासराव देशमुख यांचा जरी मतदारसंघ आहे असं म्हणत असलो तरी हा पूर्वीचा गोपीनाथ मुंडेचा मतदारसंघ. लातूर ग्रामीण मध्ये म्हणजे लातूर जिल्ह्याचा काही भाग आहे, म्हणजे रेणापूर तालुका जो आहे तो रेणापूर पूर्ण तालुका आणि औसा जो तालुका आहे तर त्याचाही काही भाग आहे. तर त्याच्यामुळे हा रेणापूर हा पूर्वीचा आपल्याला माहिती असेल की गोपीनाथ मुंडे तिथून लढायचे 2009च्या अगोदर. परंतु आपल्याकडच्या राजकारणामध्ये म्हणजे जो राजकारणात बदल झाला म्हणजे तो बदल आपल्याला सांगायला पाहिजे प्रेक्षकांना की आपल्या इथल्या राजकारणामध्ये साधारणतः 2014 पूर्वीचं राजकारण आणि 2014 नंतरचं राजकारण ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं तर राजकारणातील मॅनेजपणा जो आहे ना तो सोडून दिला. म्हणजे त्यावेळेस कसं होतं की मिलेसूर हमारा तुम्हारा म्हणजे सगळे म्हणजे अगदी गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या मैत्रीच्या कहाण्या ते कहाण्या सांगायच्या. मग ती त्यांचे एकमेकांना विधानसभेमध्ये कोपरकळी नंतर बाहेर आल्यानंतर गळ्यात हात टाकून जाणे. व्हायचं असं की हे दोन मोठे नेते हे दोघं गळ्यात गळे घालतायत आणि खालचे जे कार्यकर्ते ते एकमेकांची डोकी फोडतायत. तर देवेंद्र फडणवीस यांनी म्हणजे प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच ते केलं. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी असं केलं की साधारणतः 2014 नंतरचं राजकारण आपण पाहिलं तर मॅनेज व्हायचं नाही, पक्षासाठी लढायचं आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ द्यायचं. तर ते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. 2019 मध्ये दुर्दैवाने शिवसेनेचं त्यावेळेस ज्या पद्धतीची युतीसाठी सगळ्या त्या घडामोडी चालल्या होत्या तर त्याच्यामुळे त्यांना त्याचं काही करता आलं नाही. त्याच्यामुळे रमेश कराड यांना त्यांना तिकीट देता आलं नाही. परंतु यावेळी त्यांनी अगदी जाणून बुजून रमेश कराड यांना तिकीट दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे धीरज देशमुख यांच्या विरोधात मला असं वाटतं की लातूरमधील जनतेचा जो संताप आहे तो संताप व्यक्त होण्यासाठी रमेश कराड यांची उमेदवारी आहे आणि ती मला असं वाटतं की ती त्याच्यामुळे ही लढत खूप रंजक होईल. थोडस मागे जायला मला आवडेल कारण विलासराव देशमुख आणि कराड फॅमिली विशेषतः शिक्षण संस्था या अर्थानं आता या राजकारणाशी MIT शिक्षण संस्थेचा तसा थेट काही संबंध नाहीये. मात्र विलासराव देशमुख ऐन भरात असताना ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते किंवा त्याच्या आधी मंत्री असताना अनेक गोष्टी ज्या मी पत्रकार म्हणून बातमीदार म्हणून अनुभवल्यात. तर मतदारसंघ जिल्हा एक असल्याचा जो काही तोटा आहे, राजकीय त्रास जो आहे तो कराडांना संस्थांच्या पातळीवर सुद्धा विलासरावांकडनं खूप झालाय. त्यावेळी त्या काळी त्याच्या खूप चर्चा झाल्या होत्या आणि वैशिष्ट्य असं की तुम्ही म्हटलं तसं की 2009च्या आधीपासून सुद्धा हे रमेश कराड गोपीनाथ मुंडेंचे समर्थक त्यानंतर
एकूणच भाजपची जी काय एक संघटना आहे ती तिथं जीवन ठेवणं, लातूर सारख्या शहरामध्ये जिथं विलासराव देशमुखांचा प्रचंड वर्चस्व आहे अशा ठिकाणी भारतीय जनता पक्ष जिवंत ठेवणं, विशेषतः 2009 नंतर आणि मुंडेंच्या निधनानंतर, तुम्ही मगाशी म्हटलं तसं की मुंडे आणि विलासराव एकदम एकमेकाला जवळचे मित्र होते, ते पक्ष वेगळे, पूरक राजकारण, सोयीचं राजकारण, मात्र खाली कार्यकर्त्यांचे हाल होत होते, तुम्ही आता सांगितलं तसं. सांगायचा मुद्दा असा आहे की विलासराव देशमुखांच्या या ताकदीच्या समोर एका बाजूला विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडेंची मैत्री आहे आणि कराडांना मात्र त्याचा त्रास होतोय. अशा ह्याच्यात त्यांनी गेली 15-20 वर्ष त्यांच्या घरातला रमेश कराड नावाचा हा जो कार्यकर्ता आहे तो त्या पद्धतीनं संघटनेत राहिला आणि सलगपणे विधानसभा निवडणुका लढला. मधल्या काळात मला वाटतं 19 म्हटलं तसं ती जागा शिवसेनेकडे गेली आणि रमेश कराडांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेवरती घेतलं. हा जो बदल आहे तो पण त्यातनंच आला. अदरवाईज कराडांना विधान परिषद ही पहिल्यांदा मिळाली. आणि तुम्ही म्हटलं तसं की फडणवीस, अमित शहा, मोदी यांची जी काही नीती आहे, राजकारणात मैत्री नाहीये, आपण आपला पक्ष वाढवायचा, ही जी काही भूमिका आहे त्यातनंच खरं तर कराडांना ती विधान परिषद मिळाली, कारण त्यांनी संघटना जिवंत ठेवली त्या सगळ्या परिसरामध्ये. हे सगळं झाला इतिहास. मात्र आत्ताची परिस्थिती काय नेमकी मतदारसंघात? आता मतदारसंघामध्ये, या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने एक प्रश्न आहे, म्हणजे आता आपल्याला जो मांजरा सहकारी साखर कारखाना जो आहे, म्हणजे ह्या मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या अंतर्गत 4 कारखाने येतात आणि ह्या 4ही कारखान्यांवर आता देशमुख कुटुंबाचं वर्चस्व आहे. या निमित्ताने म्हणजे असं वाटेल की कारखाना आहे त्याच्यामुळे ते वर्चस्व असल्यामुळे त्यांच्यासाठी ती निवडणूक खूप सोपी आहे. परंतु इथे रमेश कराडांनी खूप चांगला मुद्दा काढला होता की त्यांनी ऊसामध्ये पाचट जास्त आहे म्हणून पैसे कापले होते आणि रमेश कराड यांनी त्याच्या विरोधात खूप आवाज उठवला आणि त्याच्यामुळे ते पैसे यांना द्यावे लागले परत. म्हणजे ह्याचा अर्थ की म्हणजे आपण जे अनेकदा आपण सहकारी साखर कारखान्यांबद्दल बोलतो तर कशा पद्धतीने हे होतं ते आपल्याला त्यात लक्षात येईल आणि त्याच्यामुळे तो एक मुद्दा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो भाग आहे म्हणजे या भागात हा लातूर ग्रामीणच्याच शेजारी अगदी औसा आहे आणि औसामध्ये अभिमन्यू पवार, आपली परवा दिवशी चर्चा झाली होती, तर अभिमन्यू पवार यांनी जो विकास केलाय तो विकास आणि इकडचा विकास ह्याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे रस्त्यांपासून शेतरस्ते असतील, बाकीचे राज्य महामार्ग असतील, तर ह्या सगळ्या भागामध्ये खूप प्रश्न आहेत. म्हणजे हा जो रेणापूर तालुक्यातले खूप भाग आहे तो अजूनही खूप तसाच तो अविकसित राहिलेला आहे आणि लोकांना आता एक वाटतंय की आतापर्यंत आपण देशमुख कुटुंबाला मतदान करत होतो. म्हणजे देशमुख कुटुंबाला म्हणजे इथे काही कायमच देशमुख, पहिल्यांदा धीरज देशमुख उभे राहिलेत, नाही याच्या अगोदर काँग्रेसचे कार्यकर्ते उभे राहायचे, म्हणजे त्र्यंबकराव भसे म्हणून आहेत, ते 2014 मध्ये इथे उभे होते. त्यावेळेस त्यांच्या विरोधात रमेश कराड, 19ला धीरज देशमुख, म्हणजे धीरज देशमुख, आता काय झालं, अमित देशमुख लातूर शहर आणि धीरज देशमुख लातूर ग्रामीण. आणि म्हणजे शेवटी कसं असतं की कुटुंबांमध्ये सुद्धा असं असतं ना की एक भाऊ आमदार झालेला आहे, तर तो दुसऱ्या भावाला इथे कधीतरी इच्छा होती, त्याच्यामुळे अमित देशमुख अगोदर आमदार झाले, नंतर त्यांना इच्छा झाली आणि त्याच्यामुळे ते आमदार झाले. तर त्याच्यामुळे आता धीरज देशमुख यांच्यासाठी हा सगळा जरी त्यांच्यासाठी आपल्याला असं वाटत असेल की खूप असं म्हणजे मोहक चित्र आहे, परंतु मला असं वाटत नाही. कारण आता सध्या धीरज देशमुख यांचे बंधू रितेश देशमुख आपल्याला सगळ्यांना माहिती असतील, तर हे रितेश देशमुख सध्या मतदारसंघात सगळीकडे फिरतायत, दोन्ही मतदारसंघात फिरतायत. अशा त्यांच्या सभांना खूप गर्दी होती, कारण शेवटी सेलिब्रिटी आहे आणि वेगवेगळे ते मुद्दे मांडतायत. म्हणजे आत्ताच ते म्हणतायत की असं बटन दाबा की पुढच्या उमेदवाराचं पुढच्या निवडणुकीतल्या डिपॉझिट जप्त व्हायला पाहिजे. तर हे सगळं झाले, परंतु ही सगळी वेळ का त्यांच्यावर आली? म्हणजे रितेश देशमुख आतापर्यंत कधी फारसे प्रचारात सक्रिय नसायचे, 1-2 दिवस यायचे, परंतु आता 8-10 दिवस ते प्रचारात सक्रिय झालेले आहेत. तर याचा अर्थ असा आहे की रमेश कराड यांनी त्यांच्यासमोर खूप मोठं आव्हान उभं केलेले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रमेश कराड हे विधान परिषदेचे तुम्ही म्हटले की आमदार झाले आणि विधान परिषदेच्या आमदारकीच्या माध्यमातून त्यांनी गावोगावी विकास कामांसाठी निधी दिलेला आहे. त्या तुलनेमध्ये धीरज देशमुख हे निष्क्रिय आमदार म्हणून सगळ्या लोकांना माहिती होते. म्हणजे धीरज देशमुख म्हणजे माहिती असेल की म्हणजे ते आपण अनेकदा ऐकतो की त्या लातूरच्या गडीमधून कारभार हाकणारे आणि एका बाजूला हे रमेश कराड हे गावोगावी फिरणारे. म्हणजे आता मध्ये एक कुस्त्यांचा खूप जंगी त्यांनी हे केला होता, स्पर्धा केल्या होत्या, तर तिथे सुद्धा म्हणत होते की मी ह्यावेळेस चितपट करणार आहे. तर त्याच्यामुळे लोकांच्या मनात एक असं झालेलं की अरे ह्यावेळेसची लढत खूप चुरशीची आहे. गेल्या वेळेस काय झालं होतं की गेल्या वेळेस सचिन देशमुख म्हणून जे शिवसेनेचे उमेदवार होते, तर सगळ्यांना म्हणजे अगदी ज्या दिवशी त्यांची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवसापासून ते मतदानाच्या दिवसापर्यंत लोकांना माहिती होतं की हे लुटीपुटीची लढाई आहे. त्याच्यामुळे कसं असतं की शेवटी लोकांचं पण असतं ना की जर लुटीपुटीची लढाई असेल तर लोक नाही मतदान करत. तो सगळा तो आता ह्यावेळेस मात्र तशा पद्धतीचं वातावरण नाही, हे लोकांना पूर्णपणे जाणवलेले आणि त्याच्यामुळे लढत चुरशीची होणार आहे. शेवटी मतदानासाठी आणि विजय होण्यासाठी जे जातीचं गणित आहे मतदारसंघात ते नेमकं कसं आहे? ह्या मतदारसंघामध्ये मराठा समाजाचं प्राबल्य आहे, त्याच्यामुळे साहजिकच दोन्ही उमेदवारांपैकी एक मराठा आहे, एक ओबीसी. म्हणजे ओबीसी हे वंजारी समाजाचे, रमेश कराड हे वंजारी समाजाचे आणि धीरज देशमुख मराठा समाजाचे. या मतदारसंघामध्ये
थोडाफार जरांगे फॅक्टर आहे, परंतु त्याचबरोबर ओबीसी पण भरपूर असल्यामुळे भाजपला ओबीसीचं मतदान होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे की आपण म्हणजे अगदीच ते असं सगळ्याच ठोकताळा असं सांगू शकत नाही, कारण शेवटी रमेश कराडांनी असं काही केलं नाही ना की एखाद्या गावामध्ये विकास काम करताना की ह्या गावातल्या मराठा समाजाला ह्या रस्त्याचा फायदा नको असं केलं नाही. त्याच्यामुळे मराठा समाजाचं मतदान त्यांना चांगल्यापैकी होऊ शकतं. आणि आता थोडंसं वातावरण जे बदललेलं आहे गेल्या काही दिवसांपासून, लाडकी बहीण योजना असेल, ह्या असेल, तर ह्याचा फायदा त्यांना खूप होतोय असं आता तरी ग्राउंड रिपोर्ट येत आहेत. थोडक्यात काय तर दुसऱ्यांदा लढणाऱ्या धीरज देशमुखांची निवडणूक, त्यांची लढाई, त्यांचा विजय असं काही फार सोपा दिसत नाही. ज्या पद्धतीनं रमेश कराडांची तयारी, एकूण लाडक्या बहीण योजनेचा होणारा फायदा आणि एकूण तिथलं सध्याचं वातावरण, एकूण सगळं पाहिलं तर धीरज देशमुखांची लढाई तशी अवघड आहे. आपल्याला 23 तारखेला त्याचा निकाल कळेल. या मतदारसंघात आपण आज इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओ. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.